आदिवासींच्या न्याय व हक्कांसाठी आपला लढा निरंतर चालूच राहील असा रक्षाबंधन दिवशी दिला प्रशांत डिक्कर यांनी आदिवासी बहिणींना विश्वास। जळगाव जामोद सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे। फार कठीण परिस्थितीतून आज आपण जात आहोत। लॉकडाऊनमुळे दूरवर कुठे असलेल्या भावाकडे बहिणीला किंवा बहिणीकडे भावाला येता येत नाही। त्यामुळे आपण स्वतः ह्या आदिवासी भगिनीकडून राखी बांधून घेण्यासाठी जाऊ असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष प्रशांत भाऊ डिक्कर यांनी व्यक्त केला। ते सातपुड्याच्या कुशीतील कुंवरदेव आणि आदिवासी वाड्या वस्त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यासह रक्षाबंधनासाठी दिनांक 3 ऑगस्ट रोजी आले होते। आदिवासी भगिनींकडून राखी बांधून घेतली व सर्व आदिवासी भगिनींना साडी चोळी भेट दिली। सातपुड्यांच्या कुशीत बसलेल्या आदिवासींवर काही लोक हुकूमत गाजवत आहेत। आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना देण्याचा प्रकार तलाठी तहसीलदाराकडून या परिसरात झालेला आहे। काही गैर आदिवासींकडे कधी काळी 5 एकर जमीन होत्या। केवळ 10 वर्षात ती जमीन 25 पट वाढली आहे। धनाढ्य मंडळी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ह्या मंडळींकडून आदिवासींच्या जमिनी हडप केल्या जात आहेत। त्यांच्या विरुद्ध आपण लढा पुकारावा असून हा लढा आपण निरंतर सुरूच ठेवू। आदिवासींना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असा विश्वास यावेळी प्रशांत भाऊ डिक्कर यांनी व्यक्त केला। स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष अनंत मानकर, शेतकरी नेते हमीद पाशा, रोशन देशमुख, शालिकराम धाडेकर यांच्यासह आदिवासी दयाराम राजाराम, अजय हेकारडे, गणेश सिंग सूर्यवंशी, कडूसिंग सूर्यवंशी, भवराम धाडेकर यांच्यासह आदिवासी बांधवांची बहुसंख्येने उपस्थिती यावेळी होती। ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज नेटवर्क करता ऋषिकेश पिंजरकर, बुलढाणा।